गौरी गणपती, दसरा, दिवाळी सणावाराला तसेच काही धार्मिक पूजाविधी असतील तेव्हा आपल्याला या कापसांच्या वस्त्रमाळा लागतात. तर या कापसांच्या वस्त्रमाळा पारिजातकाच्या फुलांप्रमाणे कशा बनवायच्या ते आज पाहणार आहोत. खूपच सोप्या पद्धती, कोणालाही सहज जमतील इतकी सोपी पद्धत आहे. तर कापसांची वस्त्रमाळ किंवा पारिजातकांच्या फुलांची वस्त्रमाळ बनवण्यासाठी इथे आपल्याला कापसांचा एक रोल दुकानात तयारच असा मिळतो, तसा घड्यांमध्ये. त्यासाठी आपल्याला वेगळा असा कापूस थोडं थोडं घ्यायची आवश्यकता नाही. दुकानातून असा जर तयार कापसाचा रोल आणला तर आपल्याला अशा वस्त्रमाळा करायला खूपच सोप्या पडतात. इथे पाहू शकता एक कापसाची घडी आहे आणि पातळ पातळ त्याच्यावर थर आहेत. तर हा कापूस मी असा पसरवून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अशा लांब लांब आपल्याला याच्या पट्ट्या कट करायच्या आहेत. तर इथे पाहू शकता अशा मध्यम आकाराच्या आणि पातळ अशा कात्रीच्या मदतीने याच्या पट्ट्या करून घ्यायच्या. आधीच जर याच्या पट्ट्या करून घेतल्या तर आपल्याला ही फुलं बनवणं खूपच सोपं जातं आणि अगदी पटकन आपण या फुलांच्या वस्त्रमाळा बनवून घेऊ शकतो. तर इथे कात्रीने काही पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला जवळ एक पाण्याचं भांडं ठेवायचं आहे. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. यामुळे काय होतं, आपल्याला वात बनवणं सोपं जातं. तर ह्या ज्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ना, याच्या सुरुवातीला आपल्याला वाती वळून घ्यायच्या आहेत. असं हाताला थोडं थोडं पाणी लावून याच्या छान अशा पातळ आपल्याला वाती बनवून घ्यायच्या आहेत. तर हातावरच अशा पटापट अशा पाणी लावून या वाती वळता येतात. आणि ही जी वात आहे ती सगळीकडून आपल्याला हातावर असं दाबून दाबून एकसारखी वळून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता ही वात आपली तयार झालेली आहे आणि हिची लांबीसुद्धा पाहू शकता. तर एवढ्या आपल्याला साधारण मध्यम आकाराच्या सगळ्या वाती करून घ्यायच्या आहेत. तर इथे आपण वाती वळून घेतलेल्या आहेत. आता यासाठी आपल्याला एखादा पुष्टा लागणार आहे. तर घरात असा एखादा साबणाचा बॉक्स असेल किंवा मग पावडरचा बॉक्स असेल, काहीही एखादा कार्डबोर्ड पातळ असा, तर तो आपल्याला यासाठी लागणार आहे. तर काय करायचं, आपल्याला यातून फक्त एक छोटासा तुकडा काढून घ्यायचा आहे. तर पाहू शकता केवढा तुकडा आहे हा. आता काय करायचं, हा जो कार्डबोर्ड आहे किंवा हा पुष्टा आहे याला आपल्याला एक फोल्ड मारायचा आहे. एक घडी मारून घेतली तर आपल्याला जास्त मोठा करायचा नाही आहे. तर आपण यातून काय करूया, अजून थोडासा कार्डबोर्ड कात्रीने कट करून घेऊया. आणि इथे पाहू शकता एक छोटासा असा आपला एक टूल तयार झालेला आहे फुलं बनवण्यासाठी. आता या घडीमध्ये आपल्याला धागा घालायचा आहे. असा मजबूत मशीनचा धागा वापरा किंवा मग असा जाड सूत, मजबूत असलेलं सूत तुम्ही यासाठी वापरू शकता. आता आपल्याला गाठ मारण्यासाठी जेवढा धागा पाहिजे ना तेवढाच इथे ठेवायचा, बाकीचा धागा कट करून टाकायचा. तर गाठ बसेल इतकाच मी यावर धागा ठेवलेला आहे. तर इथे पाहू शकता. आता काय करायचं, जी वात आपण वळून घेतली होती ना ती घ्यायची. या कार्डबोर्डला आपला जिथे एक अंगठा आहे तिथं त्याचं पहिलं टोक ठेवायचं, दाबून धरायचं. आता हे जे पहिलं टोक आहे त्याच्यावरनं ही कापसाची वात धरायची आणि जे पहिलं टोक आहे त्याच्यावरनं आपल्याला एक गुंडाळी मारायची आहे. तर हा झाला आपला पहिला वेढा आणि असं करत करत आपल्याला 7 वेढे मारून घ्यायचे आहेत. 7 वेढे मारले की आपलं 6 पाकळ्यांचं इथे फूल तयार होतं. आणि शेवटचं जे आहे ते टोक आपल्याला इथे बाहेर काढायचं आहे. खाली ठेवलं तरी चालेल कारण आपण याला गाठ मारणार आहोत. तर हे जे एक्स्ट्राचं आहे 7 फेरे मारून झाल्यानंतर किंवा 7 वेढे करून झाल्यानंतर आपल्याला जे शेवटचं टोक आहे ते असं बाहेर करायचं आहे. आणि जो धागा आपण दोन्ही बाजूला ठेवला होता तो असा वर ओढायचा दोन्ही बाजूनी. वर ओढल्यानंतर आपल्याला ह्याला एक मजबूत अशी एक गाठ मारायची आहे. आणि पहिली गाठ मारून झाल्यावर त्याच्यावर आणखीन एक आपल्याला मजबूत अशी गाठ मारून घ्यायची. अगदी टाईट अशी गाठ मारायची जेणेकरून आपलं फूल सुटायला नको. आता काय करायचं, जो उरलेला जो कापूस आणि धाग्याची दोन्ही टोकं आपल्याला जो एक्स्ट्राचा आहे ते इथे कात्रीने आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला हे फूल या पुष्ट्यामधून हळू बाहेर काढायचं आहे. आणि इथे पाहू शकता आपलं अतिशय सुंदर पारिजातकाच्या फुलाप्रमाणे 6 पाकळ्यांचं हे फूल आपलं तयार झालेलं आहे. आता याच्या एक एक पाकळ्या आपल्याला अशा सेपरेट करून घ्यायच्या आहेत. आणि इथे पाहू शकता अतिशय सुंदर आणि खूपच सोप्या पद्धतीने आपलं हे फूल तयार झालेलं आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीची सगळी फुलं करून घ्यायची आहे. तर आणखीन एक फूल दाखवते. कार्डबोर्डमध्ये आपल्याला धागा घालून घ्यायचा. गाठ मारायला आपल्याला जितका धागा लागतो तितका ठेवायचा. त्यानंतर आपल्याला डाव्या अंगठ्याला कापसाचं एक टोक ठेवून त्याच्यावर आपल्याला दुसरा एक गुंडाळी मारायचं आहे
आणि यानंतर अशा 7 गुंडाळ्या मारून घ्यायच्या, म्हणजे 7 वेढे करून घ्यायचे, म्हणजे आपलं 6 पाकळ्यांचं फूल तयार होतं। यानंतर हे दोन्ही टोकं आपल्याला धाग्याची वर काढून यावर 2 मजबूत गाठी मारायच्या आणि बाकीचा जो एक्स्ट्राचा भाग राहिलेला आहे तो कात्रीने कापून घ्यायचा। आणि हे सुद्धा आपलं फूल तयार झालेलं आहे। अलगद असं हे फूल आपल्याला कार्डबोर्डमधून बाहेर काढून घ्यायचं आहे। जेवढा मोठा पुष्टा घेणार तेवढं मोठं हे फूल होणार। तर आपल्याला लहान फुलं पाहिजे तर लहानच आपल्याला इथे पुष्ट्याचा तुकडा घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता असं मस्त सुंदर असं हे आपलं पारिजातकाचं फूल तयार झालेलं आहे। आणि अशीच काही फुलं मी आधीच करून घेतलेली आहेत। इथे बरीच फुलं, म्हणजे आपल्याला एक जेवढी वस्त्रमाळ करायची, जेवढ्या फुलांची वस्त्रमाळ करायची आहे तेवढी फुलं इथे मी करून घेतलेली आहे। आता ही आपली फुलं करून झाल्यानंतर ही फुलं चिकटवण्यासाठी आपल्याला एखादी लेस लागणार आहे। तर आपल्याकडे लेस जर नसेल तर आपण कापसाचाच असा वापर करून त्याची एक लेसप्रमाणे एक मोठी वात करून घेऊ शकतो। जर ऐनवेळी आपल्याकडे कुठलीही लेस उपलब्ध नसेल तर अशी कापसाची मोठी वात वळून घ्यायची आणि आपल्याला लेसप्रमाणे याचा वापर करायचा आहे। जो कापसाच्या वातीचा मध्यभाग आहे तिथे आपल्याला एक पीळ मारायचा। इथे पाहू शकता अशा प्रकारे आपण जिथे पीळ मारलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला एक पहिलं फूल चिकटवायचं आहे। तर हे फूल चिकटवण्यासाठी फेविकॉल किंवा कुठलाही ग्लूचा वापर करून आपण हे फूल सुरुवातीला मध्यभागी चिकटवायचं आहे। जिथे पीळ मारलाय तिथे हे फूल चिकटवून घ्यायचं। तर आपण ही 11 फुलांची माळ बनवणार आहोत। तर पहिलं फूल आपल्याला मध्यभागी लावायचं आहे आणि उजव्या बाजूला 5 फुलं आणि डाव्या बाजूला 5 फुलं थोडं थोडं अंतर सोडून अशी सगळी फुलं आपल्याला चिकटवून घ्यायची आहेत। आपल्याला किती फुलांची माळ बनवायची त्या पद्धतीने तुम्ही इथे फुलांचा वापर करू शकता। त्या पद्धतीने तुम्हाला हवी तेवढी मोठी माळ तुम्ही बनवून घेऊ शकता। तर इथे सगळी फुलं आपण चिकटवून घेऊया। तर उजव्या बाजूला मी सुरुवातीला 5 फुलं लावत आहे। आता ही आपली सगळी फुलं आपल्या या माळेला चिकटून झालेली आहेत। आपला हार तयार झालेला आहे। पण पारिजातकाच्या फुलांप्रमाणे दिसण्यासाठी आपल्याला थोडंसं हळदी आणि थोडंसं कुंकू घेऊन यामध्ये पाणी मिक्स करून याची एक पेस्ट तयार करायची आहे। यानंतर एक माचीसची काडी घ्यायची आहे। त्याचा जो गोल भाग आहे तो आपल्याला या कुंकामध्ये हळदी कुंकवाच्या मिश्रणात डिप करायचा आहे आणि एक एक ठिपका आपल्याला फुलांच्या प्रत्येक मध्यभागी असा आपल्याला हा लावून घ्यायचा आहे। आणि याचा रंग तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर दिसत आहे। अतिशय सुरेख असं हे पारिजातकाचं फूल आपलं तयार झालेलं आहे आणि असं हळदी कुंकू मिक्स केल्यामुळे याचा एक छान केशरी रंग तयार होतो। आणि असे हे सगळे ठिपके देऊन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हुबेहूब पारिजातकाच्या फुलाप्रमाणे आपली ही वस्त्रमाळा तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही पारिजातकांच्या फुलांची वस्त्रमाळा बनवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा।